हॅलो मित्रांनो, परत तुमचं स्वागत आहे स्टँडर्ड 2 वर्कबुक मराठी नवनीत चॅप्टर नंबर 19 घरातील वस्तू. तर इथे क्वेश्चन दिला आहे, स्वयंपाकघरातील वस्तूंच्या पुढे टिक अशी खूण करा. बैठकींच्या खोलींच्या वस्तूंच्या नावापुढे राऊंड अशी खूण करा आणि इतर ठिकाणी असलेल्या वस्तूंच्या नावापुढे त्रिकोण अशी खूण करा. तर मित्रांनो, डबा हा आपला कुठे असतो? तर डबा हा आपला कुठे असतो? तर मुलांनो, डबा हा आपला कुठे असतो? स्वयंपाकघरामध्ये असतो. ते तुम्ही ते बरोबर खूण करायची. ही काय आहे? कढई पण कुठे असते? स्वयंपाकघरात. मग आपण तिथे टिक अशी खूण करणार आहोत. सांडशी कुठे असते? स्वयंपाकघरामध्ये. तिथे पण आपण बरोबर खूण करणार आहोत. गाळणी कुठे असते? स्वयंपाकघरामध्ये. ओके. नंतर आहे चमचा हा कुठे असतो? स्वयंपाकघरामध्ये असतो. म्हणून तुम्ही तिथे टिक अशी खूण करणार आहे. नंतर आहे कप पण हा कुठे असतो? स्वयंपाकघरात असतो ना, आपण त्याच्याने चहा पितो. मग तो पण स्वयंपाकघरामध्ये असतो, म्हणून त्याला आपण बरोबर अशी खूण करणार आहे. नंतर कपबशी पण ही स्वयंपाकघरामध्ये आपण ठेवतो ना, मांडणीमध्ये घराची मांडणी असते ती. मग तिथे आपण टिक अशी खूण करणार आहे. मित्रांनो, इथे वॉशिंग मशीन ही इतर ठिकाणी असते. ही बैठकीच्या खोलीमध्ये पण आपण ठेवत नाही आणि स्वयंपाकघरामध्ये ठेवत नाही. आपण मागच्या चॅप्टरमध्ये बघितलं, वॉशिंग मशीन कुठे होती? नाणीघरमध्ये. मग इथे त्रिकोण अशी खुणणार आहे, त्रिकोण. ओके. टी हा कुठे असतो? टी असतो बैठकीच्या रूममध्ये, है ना, बैठकीच्या खोलीमध्ये टी असतो, म्हणून तिथे आपण राऊंड करणार आहोत. संगणक पण तुम्ही बैठकीच्या खोलीमध्ये ठेवता, म्हणून तिथे पण आपण राऊंड करणार आहोत. नंतर आहे मोबाईल आपण बैठकीच्या खोलीमध्ये ठेवतो का? तर तुम्ही बैठकीच्या खोलीमध्ये मोबाईल ठेवता ना, का इतर ठिकाणी ठेवता? इथे तुम्ही राऊंड करायचा आहे. नंतर मिक्सर हा स्वयंपाकघरामध्ये असतो, म्हणून त्याला आपण टिक अशी खूण करणार आहोत. पंखा हा कुठे असतो? बैठकीच्या खोलीमध्ये असतो, म्हणून तिथे आपण राऊंड करणार. फ्रीज हा कुठे असतो? स्वयंपाकघरामध्ये असतो, म्हणजे तिथे आपण टिक करणार. सौरबंब हा कुठे असतो? सौरबंब हा घराच्या वरती गच्चीवर असतो, मग आपण इतर ठिकाणी म्हणून ट्रायंगल तिथे त्रिकोण ठेवणार आहोत. नंतर काय आहे? खुर्ची कुठे असते? तर बैठकीच्या खोलीमध्ये असते. इथे रॉंग आहे. हे बैठकीच्या खोलीमध्ये आपण खुर्ची ठेवतो ना, मग इथे राऊंड करणार आपण. उलथणे कुठे असतं? स्वयंपाकघरामध्ये. आपण जेव्हा चपाती पलटी करतो त्याला आपण उलथणे वापरतो, म्हणून उलथणे हे स्वयंपाकघरामध्ये असतं. विळी ही स्वयंपाकघरामध्ये असते. आपण भाजी कापायला विळी वापरतो, म्हणून ती आपण स्वयंपाकघरात ठेवतो. लायटर कशाला वापरतात माहिती तुम्हाला? गॅस पेटवायला आपण लायटर वापरतो, म्हणून लायटर पण कुठे असतं? स्वयंपाकघरामध्ये. आणि चपाती करायला आपण तवा वापरतो ना, मग तवा कुठे असतो? स्वयंपाकघरामध्ये असतो, मग तव्याला पण आपण टिक करणार आहोत. ओके. हे सर्व शब्दार्थ आहेत. वस्तू म्हणजे आयटम. डब्याला काय म्हणतात? तर टीन, बॉक्स म्हणतात. तर हे सर्व तुम्ही वाचून घ्यायचे आणि पाठ करायचे की वस्तूला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, डब्याला काय म्हणतात, सांडशीला काय म्हणतात, चमच्याला काय म्हणतात, हे सर्व तुम्ही पाठ करायचे, रीडिंग करायची आहे. तर आता आपण तोंडी काम बघणार आहोत. सांगा बरे. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, पुऱ्या कशात तळतात? तर आपण जी पुरी खातो, श्रीखंड पुरी, चपाती, जी पुरी म्हणजे श्रीखंडसोबत आपण खातो, त्या पुऱ्या कशामध्ये तळतात बरं? तर या पुऱ्या तळतात तेलामध्ये. म्हणजे कढईमध्ये. पुऱ्या कशात तळतात? तर कढईमध्ये तळतात, है ना. कढईमध्ये आपण तेल टाकतो आणि मग आपण तळतो ना, मग पुऱ्या कशामध्ये तळतात? तर कढईमध्ये, है ना. आपण कढईमध्ये तेल टाकतो आणि मग पुऱ्या तळतो ना, मग ते वस्तूचं नाव विचारले.
म्हणून आपण लिहिणार कढई. चहा कशाने गाळतात बरं? तर चहा कशाने गाळतात? तर ही गाळणी आहे ना. चहा कशातून पितो आपण? तुम्ही चहा कशातून पितो? तर आपण चहा पितो कपबशीने आपण चहा पितो. कपबशी. बातम्या कशावर पाहता? तर आपण बातम्या कशावर पाहतो? आपण बातम्या TV वर पाहतो. तर आपण चटणी कशामध्ये बनवतो? तर आपण चटणी मिक्सरमध्ये बनवतो. बरोबर ना. तुमची मम्मी तुम्हाला इडली डोशासंग चटणी बनवते ना, मग ती कशामध्ये बनवतो आपण? मिक्सरमध्ये बनवतो. पाणी थंड होण्यासाठी कोठे ठेवतात? तर पाणी थंड होण्यासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवतो. पाणी आपण कशामध्ये ठेवतो थंड होण्यासाठी? फ्रीजमध्ये. गॅस कशाने पेटवतात? आपण गॅस कशाने पेटवतो? लायटर. कशाने पेटवतो? लायटर. डोसा भाकरी कशावर करतात? डोसा आणि भाकरी कशावर करतात? तर डोसा आणि भाकरी तवा. डोशाचा तवा असतो ना, डोशाचा आणि चपातीचा. मग डोसा आणि भाकरी आपण कशावर करतो? तव्यावरती करतो. बरोबर ना. मी आज काय करायचं आहे, तुम्ही तुमच्या मम्मीच्या किचनमध्ये जायचं आहे आणि हे सर्व जे भांडी आहेत ते तुम्ही सर्व तुमच्या डोळ्यांनी बघायचे आहेत आणि मम्मीला विचारायचे की हे याला काय म्हणतात? गाळणी असते चहाची, त्याला मम्मी काय म्हणतात? इंग्लिशमध्ये काय म्हणतात? हे सर्व वस्तू तुम्ही जायचं आणि किचनमध्ये तुम्ही बघायचं आहेत. ओके. तर असा हा चॅप्टर 19 घरातील वस्तू. तर आपण घरातल्या वस्तूमध्ये काय काय बघितले आहे? तर स्वयंपाकघरातील वस्तू बघितल्या आहेत, बैठकीच्या खोलीतील वस्तू बघितल्या आहेत आणि इतर ठिकाणातली. अशा प्रकारे आपला हा चॅप्टर संपलेला आहे. 19 घरातील वस्तू. याबद्दल काही डिफिकल्ट असतील तर मला कमेंट करा, मी तुम्हाला नक्की मदत करेल. धन्यवाद.